कधी कधी ना शहराच्या आवाजापासून दूर जावंसं वाटतं. म्हणून आज मी निघालो एकटा पावना लेकच्या शांत रस्त्यांवरून. त्या लेक साईडचे सुंदर कर्व्स, थंड हवा आणि समोर दिसणारे डोंगर. प्रत्येक टर्नवर व्ह्यू अजून भारी होत चाललं होतं. आजचं डेस्टिनेशन होतं वाघेश्वर टेम्पल. जवळपास 900 वर्ष जुनं मंदिर, जे वर्षातील बहुतेक वेळ पाण्याखाली राहतं आणि फक्त 2 ते 3 महिन्यांसाठीच पुन्हा दिसायला लागतं. टेम्पलपर्यंत पोहोचण्यासाठी थोडासा ऑफ रोड पण केला. मातीचा रस्ता, बाईकची मजा आणि आजूबाजूला फक्त नेचर. आणि ऑनेस्टली त्या ठिकाणी पोचल्यानंतर सगळा थकवा गायब झाला. फक्त मी, माझी बाईक आणि समोरचं ते शांत सुंदर दृश्य. तर गाईज, वेलकम टू माय चॅनल. आणि आज मी चाललोय पावना लेकला. पावना लेकला म्हणजे तिथे एक वाघेश्वर असं म्हणून मंदिर आहे, तिथे जाणार आहे. पण ते मंदिरात जायचं फिक्स नाही, कारण की ते मंदिर थोडं वेगळं आहे. म्हणजे ते मंदिर असं आहे की ते पाण्याच्या आतमध्ये असतं. फक्त 3 महिने वाटतं ते वर असतं, बाकी ते पाण्याच्या आतमध्ये निघून जातं. आणि आता सकाळचे 7 वाजलेत. बघू शकतात भाई, 7 वाजता काय म्हणजे भरलंय हायवे. आणि यावेळी खास म्हणजे भाई ग्लव्ज येते बघा. फर्स्ट टाइम भाई ग्लव्ज घालून चाललोय. आणि ग्लव्जमुळे कशी अजून सवय नाही ग्लव्जची, त्यामुळे ना हँड्सचे जे मुवमेंट जे असे म्हणजे क्विक नाही होत आहेत. म्हणून मी थोडी आरामातच चालवते बाईक, कारण की लगेच क्लच म्हणजे जे असं खाली हात असतात बेर हँड्स, त्यात कसं लगेच मुवमेंट होतं. ह्याच्यात अजून एवढी सवय नाही झाली. म्हणून आता निघालो आम्ही. आणि यावेळी पण मी एकटाच आहे, कोण नाही भाई. आणि गेल्या वेळी जेव्हा गेलेलो एकटा खंडाळ्याला, तेव्हा भाई मला आहे ना इथे कुठेतरी भिवंडीला पेट्रोल पंपवर भाई फाईन बसलेली 1000 रुपयाची. लय वाईट वाटलेलं भाई. मस्त म्हणजे असं फिरून बिरून आलेलो, बोललो भाई मस्त झालंय ट्रिप बिप सक्सेस. दुसऱ्या दिवशी येऊन बघतोय तर काय भाई, फाईन आली आहे 1000 रुपयाची. पूर्ण मूड ऑफ झाला भाई. हो. आणि फाईन पण अशी ना हो की ओव्हर स्पीडिंग मुळे आले यार. त्याला मला जास्त वाईट वाटलं. ओव्हर स्पीडिंग मुळे तर फाईन नाही आली पाहिजे होती यार. आणि फाईन पण डायरेक्ट 1000ची यार. त्यात अजून दुःख झालं. 500ची गोष्ट वेगळी होती, डायरेक्ट 1000. आणि वरती बघू शकता भाई, असं थोडं ढग आलेत. पण मी तसा रेनकोट घेतलाय, टॉप बॉक्स मध्ये ठेवलाय रेनकोट. काय सीन ना तसा. पाऊस मला असं वाटतंय पडला तर मुंबईमध्ये पडेल, लोणावळा साईडला नाही पडणार, अशी माझी प्रेडिक्शन आहे. आणि ग्लव्ज मध्ये भाई मी थोडा झालोय आता कम्फर्टेबल. पण सीन असं आहे ना की ग्लव्जची जी आतल्या साईडची शिलाई असते ना, ते थोडी बोटांना लागायला लागले, म्हणजे टोचायला लागले थोडी थोडी. मेन फक्त एका बोटाला जास्त थोडं होतंय, बाकी एवढं हे नाही होतंय. आणि फक्त ट्रॅफिक मध्ये थोडं ग्लव्ज मध्ये थोडं अनकम्फर्टेबल होतं. लगेच ऑपरेट करता येत नाही. बाकी भाई ठीक आहे, काय सीन नाही. आता ठीकठाक झालंय, म्हणजे कम्फर्टेबल झालंय. हाताला झाली भाई सवय. फक्त एक सीन आहे की मोबाईलला टच बीच असं म्हणजे हे नाही होत आहे. म्हणजे तसं तर ह्याला आहे, या 2 बोटांना टचचं ऑप्शन आहे, म्हणजे सेन्सिटिव्ह आहे मोबाईलसाठी.
पण ते तेवढं हे नाही जेवढं आपण बोटांनी करतो. तर तुम्ही आता माझे हात बघू शकतात कसे झालेत. हे जे तुम्हाला आता मार्क्स दिसत असतील असे वळ आलेत. आणि बघा ही शिलाई आहे ना ती थोडी थोडी हाताला आलेली आहे. हे आता खंडाळा क्रॉस केला मगाशी. आणि भाई खंडाळ्याला 2 तासात पोहोचलं. विक्रोळी ते खंडाळा 2 तासात. चांगलं आहे भाई. मरीन बिरीन्सला जाण्यापेक्षा खंडाळ्याला येऊ शकतो. कारण की मरीन ड्राईव्हला जाण्यात पण भाई 1-1.5 तास तर लागतोच. ट्रॅफिक भेटलं तर. त्यापेक्षा भाई खंडाळ्याला यायचं मस्त. आणि खंडाळ्यापासून 1 तास पुढे आहे भाई पावना लेक. म्हणजे असं असं पण आहे भाई एवढं आतमध्ये. आणि इथे वातावरण असं आहे ना की जसं काय पाऊसच पडणार आहे. आणि कदाचित पडेल पण. कारण की इथे आता गार गार हवा लागायला लागली. खाली होतो तेव्हा एवढं थोडं ऊन लागत होतं. म्हणजे थोडं गरम गरम म्हणजे घाम बिम आलेला भाई. आणि वरती जसं आलोय तसे थंड थंड लागायला लागलं फुल. तर भाई बघू शकता आता फायनली जवळ आलेलो आहे. आणि इथून बघू शकता ही पावना लेक आहे. आणि इथूनच कुठेतरी पुढे मंदिर आहे. पण मॅपवर ते मंदिर नाही दाखवते. म्हणजे तिथपर्यंत रस्ता नाही दाखवते. पण मी तर बघितलंय की बायकर लोक गेले तिथून. कदाचित समोरच आहे. आणि आता आहे ऑफ रोडिंग पॅच भाई साब. मेन उतरवताना काय ना चढवता पण आली पाहिजे भाई. ओ हो वरती आहे भाई. काय बोलतो. हो. हा 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 हा.
हो ते समोर म्हणते भाई साहेब सगळ्यांनी रील बघितल्या म्हणजे आई शपथ. मला वाटलं मी एकटाच आहे. इथे लय लोक आहेत भाई रील बघणारे म्हणजे हा हा हा. समोर आहे भाई ते. समजलं तर मला भाई. काय काय लोकांनी बाईक एवढ्या पुढपर्यंत नेले ह्या लोकांनी इथेच थांबवले भाई. तर मला सीन कळला ना. आपण पण ट्राय करूया पुढपर्यंत टाकायचा. ओ हो. भाई तशी ऑफरोडिंग तर जमते भाई मला ठीकठाक. जमायला लागले भाई. भाई साहब काय पब्लिक आले भाई. मी तर रील बघून आलोय भाई. हे लोक पण मला वाटतं रील बघून. हो. वाघेश्वर टेम्पल जवळपास 900 वर्षांपूर्वी बांधलेलं एक सुंदर शिवमंदिर, जे आजही आपल्या इतिहासाची आणि हिंदू संस्कृतीची ओळख जपून उभं आहे. विशेष गोष्ट म्हणजे हे मंदिर वर्षातील बहुतेक वेळ पाण्याखाली राहतं आणि काही महिन्यांसाठी पुन्हा बाहेर येतं. पण इतकी वर्ष झाली तरी त्याचं सौंदर्य आणि त्याची ओळख अजूनही तशीच आहे. त्या जुन्या दगडी भिंती, शिवलिंगासमोरची शांतता आणि मंदिराभोवतीचं निसर्ग सौंदर्य सगळंच आपल्याला आपल्या संस्कृतीची महानता सांगतं. आपल्या हिंदू संस्कृतीत मंदिरं ही फक्त पूजा करण्याची जागा नसते. ती इतिहास असतो, श्रद्धा असते आणि आपल्या पूर्वजांनी जपलेली ओळख असते. आज टेक्नॉलॉजी कितीही पुढे गेली तरी अशी ठिकाणं पाहिली की समजतं आपली संस्कृती किती समृद्ध आणि टाइमलेस आहे. तर आता भाई सगळ्या नजाराचा आनंद घेऊन झालेला आहे. आणि आता मी निघतोय भाई. खूप भारी व्ह्यू होता भाई. खूप भारी सीन आहे इकडे म्हणजे फुल वरतीट आहे भाई. एवढं आलो ना फिरून मला असं वाटत होतं भाई पाण्या बिण्या खाली असेल, पाणी बिणी वाढलं असेल, कोणच नसेल. पण भाई इथे लोक पण ठीकठाक आहेत, त्यामुळे एवढी भीती नाही वाटली. आणि ऑफरोडिंग तर भाई आज करायला भेटली म्हणजे पहिल्यांदा झाली असेल भाई एवढी ऑफरोडिंग. आज भाई एक्सपल्स कामे आली भाई. ॲडव्हेंचर बाईक भाई फुल पैसा वसूल. आणि व्ह्यू पण एक नंबर होता आणि मंदिर तर खूप भारी दिसतं म्हणजे खूप मस्त आहे, सुंदर आहे. आणि बघू शकता भाई हरियाली आलेली आहे म्हणजे हे गवतं भाई. ओ आता इथून चढवायचे. चढवली भाई. कशी चढवली मला नाही माहित. चढवली. व्यू तर कडक आहे भाई एकदम 10 10 10 on 10 भाई. आता जायचं इथून कसं भाई. ओ शेट. हा नशीब भाई. अशी इथूनच आलेलो. इथूनच जायचं. बघू शकता भाई समोर फुल पँगॉंग लेक.
ॲक्च्युली एकटा आहे म्हणून मी अजून काय थांबू नाही शकत, कसं तरी वाटतंय. तरी खूप टाइमपास केला भाई. अजून जर नसते ना भाई, एक व्हिडिओ काढणार असता ना. समोर आहे तो टिकोना फोर्ट आहे, बाकीच्या हवा काय माहित नाही. ओ, इथे माती आहे भाई. प्लीज साईड द्या भाई, तुम्हाला वाटतंय तेवढं. आणि त्यात सीन असं झालं भाई, माझ्या फोनची चार्जिंग खूप उतरली यार, आणि चार्जर बिर्जर काहीच नाही आलं. मी बोललो काय नाही होणार भाई एवढं आरामात. झालं भाई. आता आता बॅक टू होम. आणि भाई बरोबर बघा 11:11 टायमिंग झालेलं आहे एक्सपल्सच्या ह्याच्यात. 11:11. मेन काय भाई, टॉप बॉक्स आहे मागे. टॉप बॉक्समुळे ना ऑफ रोडिंग जरा इज्जतीत करावी लागते. बाकीचे लोक टाकत होते आडवी तिडवी तिथे, खूप एक्सपल्स होत्या. ती लोक भाई फुल घासत होते, पण आपण नाही घासू शकत ना. आपला मागे टॉप बॉक्स आहे भाई. टॉप बॉक्सचा काय सीन झाला ना, विषय संपला ना भाई.